पंढरपूरमध्ये झटपट दर्शनाच्या नावाखाली भाविकांची लूट सुरू असल्याचा प्रकार समोर आलाय। श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शन हे लवकरात लवकर करून देण्यासाठी खासगी एजंटने भाविकांकडून 11,000 रुपये घेतल्याचा प्रकार समोर आलेला आहे। पालघर जिल्ह्यातील भाविक दर्शनासाठी तिथे गेलेले होते आणि त्यानंतर चिंतामणी उत्पात या खासगी एजंटने झटपट दर्शन करून देण्यासाठी तब्बल 11,000 रुपये घेतले। पोलिसांना संशय आल्यामुळे चौकशी केली असता हा प्रकार उघडकीला आला। यानंतर चिंतामणी उत्पातवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। हा एजंट मंदिरामध्ये कुणाच्या संपर्कात राहून दर्शन घडवतो हे मात्र अद्याप कळू शकलेलं नाही। समितीकडून त्याचा शोध घेतला जातोय। पंढरपूरमध्ये भाविकांची लूट केली जाते। खासगी एजंटकडून भाविकांकडून 11,000 रुपये घेतल्याचा प्रकार समोर आलेला आहे। पालघर जिल्ह्यातले भाविक दर्शनासाठी गेलेले होते आणि त्यावेळेला खासगी एजंट चिंतामणी उत्पात यानं झटपट दर्शन करून देतो असं सांगत 11,000 रुपये घेतले। पोलिसांना संशय आल्यामुळे त्यांनी चौकशी केली असता हा प्रकार समोर आलाय। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी सचिन कसबे यांच्याकडून। सचिन, विठुरायाच्या मंदिरामध्ये एजंटकडून भाविकांची लूट केली जाते, काय नेमकं प्रकरण आहे, काय अधिकचे अपडेट्स आहेत? नक्कीच सध्या गर्दीचे दिवस आहेत, त्यामुळे राज्यातील अनेक ठिकाणाहून भाविक विठुरायाच्या रुक्मिणी मातेच्या दर्शनाला पंढरपूरमध्ये येत आहेत आणि त्याचाच फायदा अशा एजंटने घेतलेला आहे। मंदिरामध्ये दर्शनासाठी बराच वेळ लागतो, त्यामुळे तुम्हाला झटपट दर्शन करून देतो अशा पद्धतीने बतावणी करून चिंतामणी उत्पात या व्यक्तीने पालघर जिल्ह्यातील जे भाविक आले त्यांच्याकडून 11,000 रुपये शुल्क घेतले आणि त्यांना झटपट दर्शन देण्याचा प्रयत्न केला। मात्र पोलिसांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्यांनी हटकले असता हा सगळा प्रकार समोर आलेला आहे आणि चिंतामणी उत्पात यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे। मात्र मंदिरातला कोण व्यक्ती यात सहभागी आहे का याचा तपास मात्र अद्याप पोलिसांकडून सुरू आहे। कोण या साखळीमध्ये जेणेकरून झटपट दर्शन दिलं जातं असा तपास सध्या सुरू आहे। धन्यवाद सचिन, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।